नमस्कार शेतकरी मित्रांनो. बऱ्याच दिवसानंतरनं आज मोठा व्हिडिओ बनवतोय कारण शूटला आपल्याकडे प्रॉब्लेम होत होता आणि आता पेरणीचा सीझन चालू होणार आहे. पावसाळा चालू झालेला आहे आणि पेरणी करायला आपले शेतकरी आता सुरुवात करतील. पण ही पेरणी करत असताना कशी पेरणी केली पाहिजे, बियाण्याची सीड ट्रीटमेंट कशा पद्धतीने केली पाहिजे. कारण काय होतं शेतकरी मित्रांनो की आपल्याकडे पाऊस कमी जास्त प्रमाणात होतो, कधी जास्त होतो तर कधी कमी होतो आणि अशा वेळी आपण खूप महागडे बियाणे घेतो आणि ती बियाणे पेरण्यासाठी किंवा त्यावरती येणारा मजूर खर्च, टोकन करणारा असेल तर त्या टोकनी मशीनचा खर्च, असा बरेचसा खर्च मित्रांनो येत असतो त्यामध्ये. आणि तो खर्च आल्यानंतर जर वातावरणानं साथ दिली नाही तर ते बियाणं एकतर आपलं कुजू शकतं किंवा कमी पाणी पडल्यामुळे ते उगवत नाही, वाळून जातं त्या ठिकाणी. अशा पद्धतीच्या अडचणींना सामोरं आपल्या शेतकऱ्यांना जावं लागू नये यासाठी आपण आज सीड ट्रीटमेंट वरती व्हिडिओ बनवणार आहे शेतकरी मित्रांनो. तर याच्यामध्ये आपण कोणतंही आपलं हे असू द्यात, कुठलंही बियाणं असू द्यात, भुईमुग असू द्यात, मका असू द्यात, चवळी असू द्यात, हरभरा असू द्यात, ज्वारी असू द्यात किंवा भात असू द्यात, आपण जे काय पेरणार असाल तर त्या सर्वांवरती ही चालणारी ट्रीटमेंट आहे. आणि हे औषध किती प्रमाणात वापरायचं आणि पूर्ण प्रोसेस कशी करायची, बियाण्याला ते औषध लावण्यापासून ते बियाणं सुकवायचं कसं, किती वापरायचं, या संदर्भातली संपूर्ण माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघायला विसरू नका. आणि आपल्या चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर मित्रांनो या ठिकाणी बघू शकता हे आहे आपलं सोयाबीन. आता आपण सोयाबीन टोकन पद्धतीने वरंब्यावरती करणार आहोत. तर वरंब्यावरती करणार आहे टोकन पद्धतीने आणि सरीमध्ये ऊस लावणार आहे. त्यासाठी आपल्याला थोडंसंच म्हणजे हे 2 किलोच बियाणं आपल्याला पुरेसं होणार आहे. तर हे 2 किलो बियाणं आपण आणलेलं आहे. आता ह्या 2 किलो बियाण्यावरती आपण सीड ट्रीटमेंट करणार आहे. तर याच्या सीड ट्रीटमेंटसाठी काय वापरायचं मित्रांनो, की ह्या जर बियाणं आपण असंच आपल्या प्लॉटमध्ये जर टोकलं किंवा पेरलं तर कधी जर पाऊस जास्त झाला तर याला किड, मुंग्या, बुरशी असले फंगस वगैरे लागतो आणि हे आपलं मोलमागीचं बियाणं खराब होऊ शकतं. तर यासाठी आपण याच्यावरती सीड ट्रीटमेंट करणं खूप महत्वाचं आहे. कारण या सीड ट्रीटमेंटमुळे आपल्या खर्चात बचत होते आणि आपलं नुकसान सुद्धा होत नाही. हे जे सिजेंटाचं क्रुझर आहे मित्रांनो, हे आंतरप्रवाही बीज उपचार आणि कीटकनाशक सुद्धा आहे आणि सीड ट्रीटमेंटसाठी अतिशय योग्य आहे. मी दरवर्षी याचा वापर करतो. तर हे आंतरप्रवाही कीडनाशक सुद्धा आहे आणि बीज प्रक्रियेवरती सुद्धा म्हणजे जर्मिनेटर सारखं काम करतं. कीड लागून देत नाही, बुरशी लागून देत नाही, हे संपूर्ण काम करतं मित्रांनो. हे थायामेथेक्साइम 30% याच्यामध्ये मित्रांनो घटक येतो. या घटकामुळे आपल्या बियाण्याची सुरक्षा होते आणि उगवण सुद्धा चांगली होते. तर ह्याची प्रोसेस कशी करायची आहे, तर हे आपलं 2 किलो बियाणं आहे मित्रांनो. तर शक्यतो घेत असताना तुम्ही घमेल्यामध्ये किंवा एखाद्या पाठीमध्ये घेऊन तुम्ही मिक्स केलं पाहिजे. आपल्याकडे आता मी डायरेक्ट शेतात बियाणं घेऊन आलेलो आहे. टोकायला सुरुवात करायची आहे आपल्याला, त्यासाठी मग डायरेक्ट आपल्याकडे उपलब्ध नाहीये. तर मी आता ठिकेवरती तुम्हाला करून दाखवणार आहे. तर आता हे वापरायचं आहे कितीनं, तर मित्रांनो 1 किलोला 1 मिलीनं वापरायचं. तर याच्यामध्ये त्याच्यासोबत पाणी सुद्धा मित्रांनो वापरायचं आहे. कारण औषध चांगलं सगळ्या सोयाबीन पर्यंत पोहोचण्यासाठी आपल्याला थोडासा पाण्याचा शिंतोडा मारायचा आणि त्याच्यावरती औषध लावायचं आणि असं ते मिक्स करायचं. आता मी प्रोसेस दाखवतो तुम्हाला. हे बघू शकता, थोडासा पाण्याचा असा शिंतोडा मारलेला आहे मी, जेणेकरून आपलं औषध चांगलं मिक्स होईल. त्याच्यानंतर हे क्रुझर हे आपलं 2 किलो बियाण्यासाठी आपण आता मिलीमध्ये प्रमाण आपल्याकडे नाही, नॉर्मली मी असंच वापरणार आहे. फक्त तुम्ही वापरत असताना जास्त असेल तर 1 मिली किलोला अशा अंदाजाने वापरायचं आहे. हे बघू शकता अशा पद्धतीचं लाल औषध असते हे. आणि असं टाकून घेतल्यानंतर
सगळ्या बियाण्याला आपल्या असं मित्रांनो लावून घ्यायचं आहे. आता हे बघू शकता संपूर्ण बियाणं आपलं कशा पद्धतीने झालेलं आहे. सर्व बियाण्याला आपल्या हे सिजेंटाचं जे क्रुझर आहे ते आपल्या सगळ्या बियाला लागलेलं आहे. आता ह्या बिया आपण टोकणीसाठी योग्य आहेत. फक्त एक 2 ते 4 तास मित्रांनो याला असं केल्यानंतर सुकवावं लागतं. आणि सुकवत असताना सावलीमध्ये सुकवायचं, उन्हामध्ये ठेवायचं नाही. तर हे मित्रांनो सुकवत असताना सावलीमध्ये सुकवायचं. उन्हामध्ये आपण जर सुकवायला गेलो तर उन्हामध्ये सुकवत असताना याच्यातले जे घटक आहेत ते बाष्प होऊन निघून जाण्याची शक्यता असते आणि तीव्रता सुद्धा त्या औषधाची कमी होते. त्यासाठी सावलीमध्ये आता आपण झाडाखालीच ठेवलेलं आहे आणि हे असं पसरून थोडा वेळ सावलीमध्ये ठेवणार आहे. एक 4 तास तरी 2-3 तास तरी हे सुकलं पाहिजे मित्रांनो चांगलं. आता हे आपण सुकत गाठलेलं आहे. आता आपलं टोकणीसाठी सीड ट्रीटमेंट केलेलं आणि चांगली उगवण क्षमता असणार बियाणं आपल्याकडे उपलब्ध झालेलं आहे. अशा पद्धतीचं बियाणं मित्रांनो जर तुम्ही वापरलं तर निश्चितच तुमचा फायदा होणार आहे. प्लॉटमध्ये तुमचा उगवण चांगली होणार आहे. संपूर्ण सगळं जे तुम्ही सोयाबीन टोकलेलं आहे ते सगळं सोयाबीन उगवणार आहे आणि तुमचं चांगले उगवण झाल्यामुळे उत्पन्न सुद्धा चांगलं येणार आहे. निसर्ग बदलतो, त्या बदलामुळे जो शेतीवरती किंवा पिकांवरती होणारा परिणाम आहे उगवणीसाठी, तर तो परिणाम न होता तुमचं चांगली उगवण होणार आहे मित्रांनो. त्यासाठी अशा पद्धतीनं तुम्ही ही सीड ट्रीटमेंट करूनच कुठलंही तुमचं धान्य असू द्या, कुठलंही पीक करणार असाल तुम्ही, कुठलंही बी असू द्या, त्या सर्व बियांना अशा पद्धतीची सीड ट्रीटमेंट करूनच टोकन केली पाहिजे.